एमएससीबी किती कार्यक्षम आहे, एमएससीबी कशी काम करते हे आपल्याला त्यामध्ये दिसून आलं। जे दोषी असतील त्यावर कडक कारवाई केली जाईल। नमस्कार, BTN न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत। म्हैसाळ प्रकरणी महावितरणच्या दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले। म्हैसाळ येथील घटनेनंतर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात जखमी रुग्णाला भेट देऊन विचारपूस केली। दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। तसेच जे या घटनेत दगावले आहेत त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा एक हात म्हणून 5 लाखाची मदत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी देण्यात येणार असल्याचे सांगितले। मिरज तालुका म्हैसाळ गावी शेतकरी शेतात काम करत असताना विजेची तुटलेली वायर पडून पाण्यामध्ये पावसाचं पाणी साठलेल्या पाण्यामध्ये त्याचा संवर्धन झाला आणि मुलगा काम करत असताना मुलाला शॉक लागला म्हणून त्याचा चुलत भाऊ तिथे गेला। चुलत भाऊ गेल्यानंतर त्याला शॉक लागला, त्यानंतर त्याचे वडील गेले, नातू गेला। असे 3 जण परिसनाथ वनमोरे 40 वर्षाचे आहेत, साईराज वनमोरे 13 वर्षाचा मुलगा आहे आणि प्रदीप वनमोरे हा 35 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक छोटा मुलगा 14 वर्षाचा हेमंत वनमोरे हा त्यांच्या मदतीला गेल्यानंतर त्यालाही शॉक लागला, पण त्याला ॲडमिट केलेला, तो व्यवस्थित जरा परिस्थितीमध्ये आता व्यवस्थित परिस्थितीमध्ये आहे। हे सगळं होत असताना बघितलं ही दुर्दैवी घटना घडली। त्याच्या अगोदर तिथल्या लोकांनी एमएससीबीला फोन केला होता। फोन केल्यानंतर एमएससीबीने फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर एमएससीबीने रिप्लाय दिला की तुमचं बिल पेड झालेलं नाही आहे, बिल पेड झालेलं नाही, त्यामुळं आम्ही ह्याला काय करू शकत नाही आहे। हे अर्ध्या तासाच्या अगोदरच घडलं आणि अर्ध्या तासाच्या नंतर हा अपघात घडला, हा दुर्दैवी अपघात झाला। म्हणजे एमएससीबी किती कार्यक्षम आहे, एमएससीबी कशी काम करते हे आपल्याला त्यामध्ये दिसून आलं। ही गोष्टी आत्ताचीच गोष्ट अशी नाही, बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत। त्यामुळे एमएससीबीने सक्षम राहायचं, ह्याचा सर्वे होईल आणि याचा सर्वे होत असताना जे दोषी असतील त्यावर कडक कारवाई केली जाईल। कोण अधिकारी असतील, कोण त्याला कारणीभूत असतील यांच्यावर कडक कारवाई जाईल। तर त्या दृष्टिकोनातून ही दुर्दैवी घटना घडली। 3 मृत्यू झाले तिथं, एक मुलगा सिरियसमध्ये आहे आता, पण तो आता मी त्याला भेटून आलो, तो आता व्यवस्थित आहे, डोळे उघडतोय तो आणि त्याच्या भावना तो व्यक्त करतोय, पण त्यालाही ते फिलिंग आहेत सगळ्या। हे आमच्याबरोबर त्यांचे आजोबा आहेत, मुलांचे सगळ्यांचे आजोबा आहेत। काय करायचं आजोबांना, हे दुर्दैवी आहे, हे आयुष्यात असं कधी घडूच नाहीये। आजोबासमोर नातूचं असं होणं हे उचितच नाहीये, हे घडून नाहीये कधी। हे असा देव कसा कोपतो हा एक उदाहरण। तर त्या दृष्टिकोनातून आज या कुटुंबियांना खूप मोठा आघात झालेला आहे। परमेश्वर त्यांना ताकद देव, आजोबांना ताकद देव की परत कुटुंब व्यवस्थित राहण्यासाठी। आज पालकमंत्री या नात्यानं आम्ही सगळे लोक, जिल्ह्यातले सगळे लोक असू त्या तालुक्यातले सगळे लोक आम्ही यांच्या कुटुंबाबरोबर आहोत। मी आज मुख्यमंत्री सहाय्य निधीतून प्रत्येक मृत्यूला 5 लाख रुपये डिक्लेअर करतो आणि 5 लाख रुपये त्यांना द्यायची आम्ही व्यवस्था ताबडतोब करू। आणि तेही मी देवेंद्र भाऊशी बोललो, त्यांनी ताबडतोब इन्क्वायरी चालू केली तिची, काय घडलं काय घडलं त्या दृष्टिकोनातून, आणि त्यांनी डिक्लेअर केले की मला वाटतं ते तुम्ही डिक्लेअर करा, तर माझ्या वतीने मी 5 लाख तुम्हाला प्रत्येक मृत्यूच्या याला 5 लाख रुपये डिक्लेअर करतो। आणि त्या 5 लाखांना काय आपला मुलगा येत नाही, काय येत नाही, पण शासनाची भूमिका असते काहीतरी मतीचा हात द्यायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून थोडा मतीचा दिलेला आहे आणि इन्क्वायरी झाल्यानंतर काय निष्पन्न होईल त्यावरती आमचा क्लेम असेल आणि तो क्लेम द्यायची व्यवस्था मी करेन। त्या दृष्टिकोनात माझे प्रयत्न असतील, एवढंच मी आपल्याला सांगतो। मी ठेवला होता पुऱ्या तालुक्यातल्या वारकरी संप्रदायांचा एक मेळावा ठेवला होता, त्यासाठी तुकाराम महाराजांचे 13वे वर्षाचे मोरे साहेब आले होते तिथं, आमचे बंधू अशोक खाडे तिथे आले होते, पण असंच घडल्यानंतर कार्यक्रम होणं उचित नाहीये, तर तो कार्यक्रम मी कॅन्सल करून टाकला। अनेक ठिकाणी शिबिरला सांगेन की अशा परिस्थिती कुठं शेतामध्ये तार असतील, लूज असतील आणि कुठं डॅमेज झालं असेल ताबडतोब दुरुस्तीसाठी आपण ताबडतोब घ्यायचं आहे। ते थोडं असं घडलं नाही पाहिजे ही दक्षता आपण घ्यावी, जर काय घडलं तर आपण त्याला कारणीभूत असाल हे मी त्यांना स्ट्रिक्ट सांगेन।